नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर GM गायकवाड. माझ्या या GMG चौकट इझी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओ आपल्या समोर घेऊन मिळालेला आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला ई लर्निंग या संबंधामध्ये आज माहिती मिळवायची आहे. या विषयावर ई लर्निंग या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. तर पुन्हा एकदा मी विनंती करतो की आपण जर या माझ्या GMG चौकट इझी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, आपल्या सहकार्यांना जरूर पाठवा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. तर आपण आज ई लर्निंग या विषयावर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, ई लर्निंग हा साधारणपणे शब्द कोविड 2019च्या नंतर जास्त प्रमाणामध्ये वापरण्यात येऊ लागला, त्याचा वापर होऊ लागला. म्हणजे याचा अर्थ त्यापूर्वी ई लर्निंग हे मटेरियल होतं किंवा हा शब्द आपण ऐकला नव्हता असं नाही, पण त्याचा वापर ठराविक लोक करत होते. पण ई लर्निंग हा या सोर्सचा वापर कोविड नंतर जास्त लोकांनी सुरू केलेला आपल्याला दिसून येईल. मग ई लर्निंग म्हणजे काय? तर ई लर्निंग हा जो शब्द आहे तो आपल्याला कोविड 2019 नंतर आलेला आहे असं आपल्या लक्षात येईल. आता या ई लर्निंग म्हणजे काय? तर ई लर्निंग म्हणजे इंटरनेट आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं शिक्षण घेणे. यामध्ये विद्यार्थी घर बसल्या किंवा त्याच्या इच्छित ठिकाणी जेव्हा वाटेल तेव्हा तो ॲक्सेस करतो आणि डिजिटल साधनांचा वापर करून तो शिकू शकतो. त्याला आपण ई लर्निंग असं म्हणतो. ई लर्निंगमध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक सामग्रीचा वापर केला जातो. जसं की व्हिडिओ असतील, व्हिडिओ लेक्चर्स असतील, ऑनलाईन वेगवेगळे कोर्सेस असतील, डिजिटल स्वरूपातली पुस्तकं असतील, ऑडिओ रेकॉर्डिंग्स असतील, वेगवेगळे सिम्युलेशन्स असतील. यामुळे काय होतं की शिक्षण अधिक सुलभ, प्रभावी आणि सर्वांसाठी ॲक्सेसेबल होतं. सर्वांना त्यामध्ये प्रवेश घेता येतो, पाहिजे त्यावेळी त्याला ॲक्सेस करता येतो. तर हे झालं ई लर्निंगची व्याख्या. या ई लर्निंगचे प्रकार कोणते? तर सगळ्यात पहिला प्रकार आहे तो म्हणजे ऑनलाईन कोर्सेस. हे ऑनलाईन कोर्सेस वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांकडून वेगवेगळ्या शैक्षणिक प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन कोर्सेस मध्ये आपल्याला कोर्सेरा सांगता येईल, अनअकॅडमी सांगता येईल, खान अकॅडमी सांगता येईल, स्वयं जे भारत सरकारचं पोर्टल आहे यामधलं ऑनलाईन कोर्सेस आहेत. म्हणजे या कोर्सेसमध्ये वेगवेगळे व्हिडिओज, नोट्स, असाइनमेंट आणि चाचण्या असतात. त्या योगे विद्यार्थ्यांना कडून प्रवेश मिळवून हे कोर्सेस विद्यार्थी करू शकतात. हे ई लर्निंगचा आहे प्रकार ऑनलाईन कोर्सेस. त्यानंतर आहे व्हिडिओ लर्निंग. व्हिडिओ लर्निंगमध्ये देखील यूट्यूब असेल, व्हिमिओ असेल किंवा ज्या वेगवेगळ्या शैक्षणिक वेबसाईट आहेत त्यावर जे वेगवेगळे व्हिडिओ लेक्चर्स असतात, ट्युटोरियल्स असतात, याच्यामध्ये आपण म्हणू शकतो व्हिडिओ लर्निंग हा एक ई लर्निंगचा प्रकार आहे. त्यानंतर ऑनलाईन टेस्ट. आता ऑनलाईन टेस्ट देखील ई लर्निंगचाच एक प्रकार आहे. इंटरनेटच्या माध्यमातून विविध चाचण्या याच्या माध्यमामधून विद्यार्थ्यांचं मूल्यांकन केलं जातं. वेगवेगळ्या क्विजेस घेतल्या जातात, इंटरॅक्टिव्ह असाइनमेंट विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतले जातात. म्हणजे ऑनलाईन टेस्ट देखील ई लर्निंगचा एक प्रकार आहे. त्यानंतर आहे ऑनलाईन वर्कशॉप. ऑनलाईन वर्कशॉप देखील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी हे ऑनलाईन कार्यशाळा, वर्कशॉप आयोजित केल्या जातात. यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष अनुभव मिळवता येतो. त्यानंतर आहे ते म्हणजे इंटरॅक्टिव्ह लर्निंग. इंटरॅक्टिव्ह लर्निंग देखील ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांमध्ये थेट इंटरॅक्शन करता येते, संवाद साधता येते. वेगवेगळ्या क्विजेस, गेम त्या ठिकाणी घेता येतात, खेळता येतात आणि इतर इंटरॅक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज
तर देवाणघेवाण होते. म्हणून या इंटरॅक्टिव्ह लर्निंग देखील हा ई लर्निंगचा प्रकार आहे. त्यानंतर जो आहे तो म्हणजे मोबाईल लर्निंग. आता मोबाईल लर्निंग तर आज प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे. स्मार्टफोनमध्ये जे ॲप असतात याद्वारे देखील आजकाल शिक्षण दिलं जातं. त्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे अभ्यासक्रम, कोर्सेस, वेगवेगळी साधनं या स्मार्टफोनवर उपलब्ध होतात आणि त्याद्वारे विद्यार्थ्याचं अध्ययन घडण्यास मदत होते. तर हे सगळे ई लर्निंगचे प्रकार आहे. या ई लर्निंगचे फायदे काय? तर यामध्ये विद्यार्थी त्याच्या घरी किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी इंटरनेटद्वारे शिक्षण घेऊ शकतो. म्हणजे यामध्ये सुलभता आहे. त्याला शाळा कॉलेजमध्ये उपस्थित राहण्याची गरज नाही. यामध्ये पाहिजे तेव्हा त्याला ॲक्सेस करता येतो. त्यामुळं वेळेची बचत होते, हे पण आपल्याला सांगता येईल. म्हणजे हा एक फायदा त्याचा महत्त्वाचा. व्यक्तिगत गती ज्याची जशी असेल तशा पद्धतीनं त्याला शिकता येतं. त्यानंतर संपूर्ण सामग्रीचं पुनरावलोकन करता येतं. म्हणजे विद्यार्थ्यांना व्हिडिओ असतील, नोट्स असतील, चाचण्या असतील याचं पुनरावलोकन करण्याची सोय या ठिकाणी उपलब्ध होते. त्यामुळं त्याचं जे टीचिंग लर्निंग प्रोसेस आहे ते अधिक स्पष्ट होण्यास मदत होते. त्यानंतर आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय शिक्षणाची संधी या ई लर्निंगच्या माध्यमामधून आपल्याला उपलब्ध होताना दिसून येते. ई लर्निंग हे विद्यार्थ्याला कोणत्याही देशातल्या व्यक्तीला आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेले वेगवेगळे कोर्सेस तिथं जायची आपल्याला आवश्यकता नाही. म्हणजे ऑनलाईन आपण प्रवेश देखील घेऊ शकतो. ऑनलाईन कोर्स उपलब्ध आहे. त्या शिक्षण सामग्रीचा वापर करण्याची संधी, आंतरराष्ट्रीय शिक्षणाची संधी या ई लर्निंगमुळे विद्यार्थ्याला मिळाल्यामुळे फार मोठा फायदा झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर यामध्ये जे विषय असतात ते विषय देखील व्यापक स्वरूपामध्ये असतात. म्हणजे पारंपरिक शिक्षण पद्धतीत जे मर्यादा असतात विषयांच्या, त्या ई लर्निंगमध्ये विद्यार्थ्यांना विविध विषयावर शिकण्याची संधी मिळते. म्हणजे ई लर्निंगमध्ये जे आपल्याला आवडतं तो विषय घेता येतो. त्यामध्ये आपल्याला शिकता येतं, पाहिजे त्यावेळी ॲक्सेस करता येतो. तर हे ई लर्निंगचे फायदे आहेत. आता या ई लर्निंगची वेगवेगळी उदाहरणं कोणती आहेत? तर खान अकॅडमी हे एक उदाहरण आपल्याला प्रसिद्ध सांगता येईल. कोर्सेरा यामध्ये खान अकॅडमीमध्ये तो प्रत्येक विषयावर व्हिडिओ आहे. त्या माध्यमामधून लर्निंग होतं. कोर्सेरा नावाची एक वेबसाईट आहे, संस्था आहे. यामध्ये विविध संस्थांकडून, कंपन्यांकडून उपलब्ध असलेले ऑनलाईन प्रमाणपत्र कोर्सेस या कोर्सेरामध्ये घेता येतात. स्वयं नावाचा प्लॅटफॉर्म आहे. भारत सरकारच्या द्वारा चालवला जाणारा बायजूस ॲप आहे. यामध्ये देखील बायजूस ॲपमध्ये इंटरॅक्टिव्ह शिक्षणासाठी हा एक ॲप आहे. युडेमी किंवा युडेमाय आपण म्हणू शकतो त्याला. यामध्ये देखील विविध प्रोफेशनल कोर्स, तांत्रिक आणि इतर शैक्षणिक कोर्सेससाठी ऑनलाईन शिक्षण दिलं जातं. म्हणजे हे झाली उदाहरणं काही. पण या अनुषंगानं अनेक ई लर्निंगचे प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध आहेत. जर आपल्याकडे इंटरनेट असेल तर आपण कोणत्याही वेळी ते ऑनलाईन कोर्सला प्रवेश घेऊ शकतो. आपण ते कोर्सेस पूर्ण करू शकतो. थोडक्यामध्ये मित्रांनो, ई लर्निंगमुळे पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे. या ई लर्निंगमुळे शिक्षण अधिक सुलभ, लवचिक आणि सर्वांसाठी ओपन ॲक्सेस झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढे पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया.